ची भाजी नेहमीच कांदा टोमॅटोची प्युरी बनवते म्हणून म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने बनवूयात। छोले 4 ते 5 तास भिजत ठेवले होते, कुकरला त्याची शिट्टी करून घेतली। या ठिकाणी मोठा कांदा, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, छोटा टोमॅटो कट करून भाजून घेतला। यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकून याचं वाटण वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी दिली। तमालपत्र आणि दालचिनी असेल तर यामध्ये वापरू शकता, फ्लेवर खूप छान असा येतो। वाटलेला मसाला फ्राय केला आणि सुक्या मसाल्यांमध्ये हळद पावडर, घरगुती मसाला आणि धनेपूड टाकली। तुमच्याकडे छोले मसाला असेल तर टाकू शकता। थोडंसं पाणी टाकायचं, झाकण ठेवून हा मसाला शिजून द्यायचा। असंच 1 ते 2 वेळा पाणी टाकून मसाला शिजून घ्यायचा, कलर खूप छान येतो। छोले शिजले होते त्यातीलच थोडेसे काढून घेतले आणि पाणी टाकून याची प्युरी बनवून घेतली हातानेच। हवं तर मिक्सरमध्ये प्युरी बनवू शकता आणि प्युरी मसाल्यात मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता किती झालेली आहे। मस्त शिजवलेले छोले टाकायचे, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी, जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। हाय फ्लेमवर एक उकळी येऊन द्यायची आणि पुढील 4 ते 5 मिनिट अगदी लो फ्लेमवर हे शिजू द्यायचं। मस्त तरी देखील येते। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। मस्त आपली छोलेची भाजी बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा।